स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये। शिवसेनेच्या वतीने वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पुढाकाराने मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त रुग्णांसाठी इलेक्ट्रिक व्हीलचेअर व वॅटमेड बॉयपॅप मशीन वितरणाचा कार्यक्रम ठाण्यातील स्वर्गीय गंगूबाई शिंदे सभागृहात पार पडला। यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, डॉक्टर मंगेश पेडांकर, हरिश्चंद्र सावंत उपस्थित होते। शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे वैद्यकीय मदत फाउंडेशनच्या वतीने आज खरं म्हणजे हे मस्क्युलर डिस्ट्रॉफी या दुर्मिळ आजारामुळे ही सर्व मुलं बाधित आहेत, परंतु यांची इच्छाशक्ती विल पॉवर पाहिल्यानंतर यांच्यातला एक मुलगा MPSC त्याला करायचं आहे, BSc झाला, MPSC करणार आहे आणि यांचे इरादे बुलंद आहेत आणि म्हणून अशा मुलांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, समाजाने उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून या मस्क्युलर डिस्ट्रॉफी या दुर्मिळ आजारावर खरं म्हणजे संशोधन करून एक लस उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न केला पाहिजे। त्याचबरोबर कारण यांचं मुलांना खूप ही जी अशा पद्धतीने ज्यांचं विल पॉवर आहे ना, तुमची सगळी गणितं फेल होणार, समजलं की नाही। यांची विल पॉवर ज्यांची स्ट्रॉंग आहे ती आपल्या सर्वसामान्य मुलांसारखेच आयुष्य त्यांना मिळेल बघा, आणि त्याच्यामध्ये आपण जे काय करायचं आहे ते आपण करू। यामध्ये फक्त आता फिजिओथेरपीचा उपचार आहे बरोबर, आणि त्यासाठी देखील खर्च आहे तो ही जी काही मुलं जी आहेत यामध्ये आपण NGO आहेत, CSRच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे तो आपला आहे, यामध्ये आपण सगळ्यांना एकत्र करू आणि या मुलांना आपण आता जे काय आपल्या हातात जेवढा आहे त्यांना आपल्याला जो काही उपचार देण्यासंदर्भातली जेवढी आपल्याकडे संधी आहे ती पूर्णपणे आपण वापरू। आणि आता ही तुम्ही सायकल देताय, हे सायकल तर एकदम रिमोटवर चालते आहे, फुल्ली ऑटोमॅटेड आहे। आणि आता किती सायकली तुम्ही दिल्यात? 10 आणि मागच्या वेळेला आम्ही 20 दिले। बरं, आता याच्यामध्ये आणखी आपल्याला 100 सायकली आपण ताबडतोब माझ्या वतीने देऊ। बायपॅप मशीन आहे तिथे, वेंटी छोटं आहे ते, त्याला ऑक्सिजन आणि श्वासोच्छ्वासासाठी ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून ती मशीन आहे, ती देखील आपल्याला आपण ती उपलब्ध करू। त्याचबरोबर प्रवासामध्ये ST बसेस, मेट्रो, मोनो, सार्वजनिक वाहतूक ठिकाणी व्हीलचेअर करता रॅम्पची सुविधा आपण उपलब्ध करून देऊ, त्यांना बिलकुल देऊ। आणि शासनाकडून देखील यामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याकडे पाठपुरावा करून या मस्क्युलर डिस्ट्रॉफी जो आहे, दुर्मिळ आजार जो आहे, तो कायमस्वरूपी आपल्याला काय करता येईल वॅक्सिनसाठी आणि इतर याच्यासाठी, तोपर्यंत आपण आपले जे कोणी लोक आहेत त्यांच्याकडून देखील आपण मदत घेऊ या सर्व मुलांसाठी। या मुलांची SSPचे पण पालक आहेत, ते पण असंच आहे। तर यासाठी आपल्याला मोठा प्रयत्न करावा लागेल शासन स्तरावर। आणि मी वैयक्तिक ह्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये देखील आमच्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील मी विषय काढला होता, चर्चा केली होती। कुणी ब्रेनटॅक कंपनीचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, कारण शेवटी आपल्याला या मुलांना मदत करणं गरजेचं आहे। TMC मार्फत आपण एक फिजिओथेरपी सेंटर जे आहे ते देखील आपण सुरू करू आपण। हां, तर नक्की मी आयुक्तांना सांगून यामध्ये आपण पुढे जाऊ। जे जे काही करणं शक्य आहे या मुलांसाठी ते सर्व प्रयत्न आपण इथं करू, एवढंच आपल्याला मी सांगतो। ताबडतोब मी 100चं मंगेश आपल्या वतीने फाउंडेशनच्या वतीने दे, आणखी पुढेही आपण जे जे काय करायचं ते करू। सर्व मुलांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन, तर त्याचाही फायदा होईल। सर्व मुलांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या संस्थेला देखील शुभेच्छा। धन्यवाद।